बरं मी काय झाली सगळी आखी भाजी आणायची बाबूराव भाजी कशी दिली? भाजी 60 रुपये. काय 60 रुपये गड्डी. अहो अजून 60 रुपये टाकले तर मला 1 लिटर तेल आहे तर म्हणे 60 रुपये गड्डी. मग तेल खाता का मग पोटाला लागत ना खायला. बाई सरपंच काय करतोय इथं? जिथं कामाचं गरजेचं तिथं राहत नाही, दुसरीकडे बुरकड्या मारत हिंडतो. संगे पावसाच्या धारा आठवण से तुम्ही निघलत का गो बाई? काय करू राहिले इथं? दिसत नाही का काय? थोडी मदत करू लागा ना. नाही 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 बिलकुल नाही. अहो तो कागद फडफड करतो तिकून एक धरा तुम्ही एक मी तो- धरणारच नाही तर. का बरं? नीट टाकून का कागद? का हो, मला एक सांगा. अहो मी सगळ्या गावाला मदत करतो काम करतो सगळ्या गावातून तुम्ही मला कागद धरू लागी ना. तुम्ही मला ते गावाचं नका सांगा. तुम्ही गावासाठी काय काम करता, किती चांगलं करताय मला माहिती. म्हणजे आडवं बोलत आहे का? नाही नाही हो, मला ना आडवा. माझ्या जन्मापासून मी आजपर्यंत आडवा या शब्दाचा अर्थ कळला नाही. मी कधी आडवा बोलले नाही, फक्त बोलून पाहते कधी कधी. म्हणजे आता बोलून पाहिलं तुम्ही गावासाठी काय काय करतात मला सगळं माहिती आहे. अगो बाय मी आडवा बोलले? मला हे आडवंच वाटत. नाही हो आडवं नाही बोलले. बरं जाऊ द्या, मी काय म्हणते हं. ते तुम्हाला जाकायचं झाकण्यात राहू द्या. हं. माझ्या घरासमोर रस्त्याचं काम चालू आहे ना, इथं काय तोंड मारत फिरू लागले तुम्ही? हा तिथं यायचं, तिथं उभं राहायचं, काम कसं चालू आहे ते बघायचं. सरपंच आहे ना तुम्ही गावचे. अहो मी कॉन्ट्रॅक्टरला सगळं सांगून द्यायले काय मुरुम वापरायचा खडी वापरायची लोलर वाल्याला जे शिपवाल्याला सगळं सांगेले. मी सगळं सोयीला लावून येतो गावातलं आणि मग माझं काम बघतो. काय बोलावं तुम्हाला आता सांगा बरं तुम्ही. म्हणजे अहो तुम्हाला एक काम तुम्हाला चांगलं माहिती आहे, गावातले जेवढे काम तुम्ही करता ना तेवढेच काम मी पण समाजसेवाचे करते. हा. एवढीच अपेक्षा आहे का सरपंच म्हणून माझ्या घरासमोर जवळ 15 वर्षानंतर आता रस्ता कुठं करायला आला तर तुम्ही तिथं बघायला बी नाही आले का? ते नीट केला का? तुम्हाला काय वाटलं जाऊ द्या आणि लय भाव आला असं नीचे दारासमोर? अहो पहिले सगळे रस्ते गावचे बनले आणि मग माझ्या दरवाजासमोर रस्ता बनायला लावला मी. अहो शेवट का वहिने ना प्लॅन इस्टिमेट बघून काम करावं लागतं. तुम्हाला सांगू का सरपंच, हा. मला तरी वाटतं हा. की आता सरपंच पद ना पुढच्या पंचवर्षाला तुम्हाला देऊच नाही. हा का? हा हे बघ मी गंगूबाई घेतलेलं बरं. आता बोलल्यानं बरं झाल्या. माझी फार मोठी अपेक्षा आहे मला काय कायम स्वरूपी सरपंच राहायचं या गावातलं. हा त्या दृष्टीनं मी पाऊल टाकू राहिलो. काय पाऊल टाकू लागले तुम्ही? नागरिकांसाठी काय केलं गावात? अहो प्रत्येक गल्लीमध्ये मी रस्ते केले गटार केल्या. हा का? हा किती गल्ल्या आहे आपल्या गावामध्ये? 5-6 गल्ल्या आहे ना तरी. आणि सरपंच. शेवटची ऐका शेवटचं काम आहे ना तुमच्या गल्लीत चालू आहे. आता मार्च एंडिंग आला ना त्याच्यासाठी 15 दिवसामध्ये तुमचं काम पूर्ण होईल. अहो मार्च एंडिंग नाही, ऑक्टोबर आला. आता आता दिवाळी आली महिनाभरावर म्हणे मार्च एंडिंग आणि आलं. मग 2024-25 चं काम आहे ना हे आता मार्च एंडिंग मध्ये पूर्ण करून टाकायचंय. बरं कागद धरू लागा ना मला. मी कागद बिगत काय धरू लागणार नाही. दोन्ही गोष्टी वाचतील ना बोलू नाही, मी कागद. नाही 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 तिथे नाही. तुम्ही तुमचे काम आलं करा. काय तुम्ही माणूस- आले का तिकडे बघायला माझं रस्त्याचं काम कसं चालू आहे ते? मग काय सांगू राहिले मला झाकू लागा म्हणून? या- का पागल समजलं काय मला? या असं स्वार्थीपणा चांगला काय नाही. स्वार्थीपणा? नुसतं माझं करू राहील. माझ्या घराजवळ असं काय असं नका ना म्हणू. आपल्या गावात माझ्या गल्लीत काम चालू आहे असं म्हणा ना. म्हणजे पण माझं येत असं तिथं माझ्या गल्लीत माझ्या ह्या शब्द येतो की नाही? आलं लक्षात. म्हणजे तुमची स्वार्थी प्रवृत्ती लगेच लक्षात येते. अहो स्वार्थी तर तुम्ही कारण तुम्हाला माहिती होतं ना माझ्या गल्लीतून तुम्हाला काही भेटत नव्हतं खायला म्हणून तुम्ही तिथं आले नाही. तुम्हाला मी विचारलं असतं किती काढले माझ्या गल्लीच्या रस्त्याच्या पैशामधून म्हणून तुम्ही तिथं आले नाही तोंड दाखवायला. इतकी तर नालायक आहे तुम्हाला सरपंच ए, करून ए, पस्तावा झालाय ए. मला. मदत करायचं गेलं याच्यामध्ये तू मला डालेक म्हणती का? तुम्ही परत माझ्या गल्लीकडे या. हा. मग सरपंच म्हणून नाही तुम्हाला गावातून तुमची वर्दी काढायला लावली ना मी. तुमचं पदच काढायला तुला लावलं गल्लीत सरपंच. हा. मी माझ्या रस्त्याचं काम आहे ना आज बंद करणार आहे. जोपर्यंत तुम्ही तिथं येत नाही ते काम बघायला तोपर्यंत मी काम चालू करू देणार नाही. मी पण या गोष्टीवर आता आवाज उचलणार का सरपंच कामाला माणसं लावून देतो ते तोंड मारायला जात नाही म्हणून. बघा तुम्ही. आणि तू काम बंद करून दाखवशील. बघा तुम्ही. तुझ्यात काय धमक आहे ना तू फक्त काम बंद करून दाखव. हा तुला काय भ्रष्टाचारी सरपंच वाटला का काय? सगळं काही प्लॅनिंग स्टेपप्रमाणे काम चालू आहे. ठेकेदाराला मी सांगून टाकलेलं आहे. हा आणि तू काम बंद करणारी कोण आली? हा यायला काय बाई असाल कागद धर म्हटलो माणूस. हा कागद धरू लागी ना मला. यायला लोक एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपन तर हिच्या टाळक्यात घातला असतं मी पण हा नाही आता आहे ना सांगता बी येत नाही सर. एखाद वेळेस ना काही आडवं तिडवं सांगून दिल त्या ठेकेदाराला आणि JCB वाल्याला आणि काम बंद करून टाकील. आता आहे ना मला तिच्या मागे जावंच लागेल गाड्या. काय करते पाहतो आता. बरं मी काय झाली सगळी आखी भाजी आणायची बाबूराव हा. भाजी कशी दिली? भाजी 60 रुपये. काय 60 रुपये गड्डी. अहो अजून 60 रुपये टाकले तर मला 1 लिटर तेल आहे तर म्हणे 60 रुपये गड्डी. मग किती तेल एका- तेल खाता का मग पोटाला लागत ना खायला. अहो पण पित्तर पाटाला गरज आहे म्हणून नाही देते मेथीच्या भाजीला विचारू नका. मग यालाच भाव राहतोय. अहो तुमच्या बापासारख्या बापाला जेव घालायचं द्या जरा 10-20 रुपयाला. आम्हाला कोणी जेव घातलं पाहिजे ना. म्हणजे हा? आम्हाला देवा वर्षभर कमवायला नेट लागत. आता वर्ष लागत काय
ए सरजा आहे सरजा आहे हा तू बैलगाडी सांभाळत नाही तुम्हाला तर काही खरं नाही अहो तुमचं त्या बैल पाहिले केवडले हा ते उभे नाही राहते अहो तुमच्यापेक्षा त्यांची हाईट चांगली आहे आणि बरं मग- द्या ना काय डोकं लावता एक नाही मेथीची नाही भाजी रे बाई मागितली डोके ना नको मला ना व्यापारी वाट पाहू राहिलाय मला अहो, सिन्नरला तुम्हाला घेऊन सांगू का आमची म्हातारी लय चांगली होती काय? आणि म्हातारा बी लय चांगलं होतं पण त्यांना मेथीची भाजी लय आवडायची ते भाऊ तू आज कर गाडी चालू रस्त्यात घेऊन जाय मी मोटरसायकल होतो मागून मला भाजी पाहिजे ना ए गंगूबाई तुला भाजी आहे ना मी वावर तू काढून देतो वाटलं तर पण ही गाडी जाऊ दे बरं व्यापारी वाट पाहू राहिला भाऊ काय करता तू बाबूराव? तू बस बरं गाडी भाजी द्यायला ती व्यापाऱ्याला तुला वावर तू देतो काढून चालेल ना हा तुम्ही देऊ नका मग सांगा पाहतो भाऊ बस ना हा झाकू घे भाऊ हात पदरात हा ना 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 अरे बाबा मग आता काय करतो पाण्या पावसाचं टपक्यात मला जाय का असं आहे म्हणून पटकन तर मला काय धंदा बी होत नसन अहो नुसते गिराय का पळा त्या बाके हा आता काय सांगा गिराय का पळा त्या तू येऊन पाहिजे एकदा मार्केटला हा पाहिजे ना बा पळून जाता मग माझं भाजीपाला घ्यायला तसं यांच्याकडे हळूहळू जाऊ दादा मी आलोच लगे गाडी वा पैसे मोजायला हा. अहो पण एखादी भाजी जुडी काढून पडली द्या. जुडी दादा जुडी पडली दादा ते आहे 60 रुपये एवढंच कमी होतील आपले अहो, माग हात बाबूराव माग जीव लाव जरा बाबूराव, तुमच्याशी बोलते मी काय? गेला ना तो आता मला भाजी द्या ना अरे बाई माग भाजी तो गाडी चालवायच्या नादात राहील माग भाजी पडलं काय काय मी काय फुकट घेऊन चालले होते का ओ मी आता गावातलीच आहे तुम्ही नको तेव्हा माझ्या इथं आता काही काम असलं की 30 रुपयाला द्यायला काय हल करू नाही तुम्हाला होती सर बाई अरे जमाना गेला बाई तिथचा आता मग तुम्हाला फक्त काही काम असलं आणि तुम्ही माझ्याकडे या मग सांगते अहो काय काम आहे तुम्हाला किती लागते मला सांगा मला एकच गाडी लागत होतं मला म्हाताऱ्याला जेव घालायचं बरं पित्रा एक वाजता 50 रुपये दे नको गागू चल 50 रुपये कुठून देऊ बाईचे आता बरी गंमत आहे का मग आमच्या बायका ओ, बोलतील ना सरपंच, इकडे या. काय झालं तुम्ही तुमच्या बापाला काय पैसे घालून जेव घालता काय मग मला हात कशाला मारी ते सांगा इकडे या हा इकडे या, म्हणजे तुमचा तसा नोकरच आहे जा घरी निघा बोला ना मॅडम मला काम राहतं मला सगळ्या गावाचा कारभार बघायचं बोला आवाज कशाला दिला एवढं काय टाईट झालं बरं सरपंच अरे तुमच्या तोंडाकडे पाहून अरे, आलो मी. अरे, चला कमी- आता, कमी- गंगू मॅडमने आपल्याला आवाज दिला सरपंच कमी कमी ए, बाई गप्पा, मी येते. बाईला आवाज दिल्यावर कसं जवळ यावा ओ बसा गप्पा घाणेरडे तुमचे विचार आहेत ना हे गुडघ्यामध्ये आहे तुमचे जरा मेंदू आईला ये तुमचे विचार बाई आणि माणूस एवढेच चालता कधीतरी माणसामध्ये या आणि माणुसकीचं बोला प्लीज 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 मॅडम बोला काय काम आहे बया चौथी फेर असं असलं का असं काही काही नव्हतं. बरं जाऊ द्या मी काय म्हणते त्यांना म्हटलं एक मेथीची गड्डी होते मेथीच्या गड्डीवरून किती काय डोकं लावलं मला पित्र जेव घालायचे द्वादशीला पित्र आहे माझ्या सासऱ्याचे माझ्या सासऱ्यामध्ये का रोज कावळे घेऊन माझ्या मागा काव 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 फिरतो मेथीची भाजी स्वस्त द्यायला काय हरकत आहे माणसाला सासरा बिचारा वर्षभरातून एकदा जेवायला उठतात पण 4 ठिकाणी वाकड झालं 30 रुपये देत होते मी काय फुकट मागत होते का अरे देवाला नैवेद्य दाखवायचं ऐकायचं ना बाबूराव काहून नाही दिली जुडी अरे मग आता प्रत्येकाला वाटीत राहू काशी 30 रुपयाला 20 प्रत्येकाला रुपयाला पाहिजे 60-70 रुपये गटी चालली अरे मग ते काय फुकट मागत होत्या का मग त्याच्या सासरा जेव घालायचं रे शेपूची भाजी घाला शेपूची भाजी घालतात का पित्रामध्ये त्याला काय होतं? तुमच्या बापाला घातलं ना शेपूची भाजी कधी? करू भाजी पुरतं बोल अरे मग बाप खुद झाला असताना तिचा बाप काढू नको मग कोण काढायला पाहिजे मग मला सांग पित्र कोणाचे बापाचे आहे ना? हा. मग बाप खुद झाला असताना बरं मी मग काय बाप- ते- मग तिचा बाप नाराज झाला मग तो बाप काढून राहिली ना ती बरोबर आहे ना ऐका ना मग? तिला जर तिचा बाप जेव घालू खुश करायचा आहे हा. आणि मग मला नाराज काला करायचं ए बाबूराव किती पैसे आणि दे पैसे तिला बापाला खुश करायचं ना अरे अहो पण मी पैसे देत नाही असे भाग असतात 30 रुपये देते ना तुम्हाला 30 रुपयाला कसं काय देईल मी अरे ए बाबूराव हा? तुला एकदा सांगितलं कळत का मी 30 रुपये देतो तुला घ्यायला असे काय दात problem बित्ता का होता? दात बित्ता का खाऊ जरा बरोबर हा. आहे, चिडली ती. अच्छी राहते ना. चिडली चिडली एकदम आणि चिडू काय करी बाबाला परत सरपंच याची गावामध्ये न्यायची भाजी कुत्र्याने बी नाही काय घ्यायची. हे रे चिडू काय करील त्याच्यासाठी हा. बोललो होतं का मला हा अरे थोडीशी मानुक्षी धर रे तो बाप घातला जेवतो ए माझा बाप नको काढू काय हा माझे आई वडील जिवंत आहे अरे ते हा. घालते ते पित्र अजून हा का? मला माहित त्याच्यातलं नाही? काही मला एवढं समजत या बाईना नैवेद्यासाठी भाजी मागितली होती द्यायची नाही एक ते- बरं सरपंच मी काय फुकट मागितली होती का अहो सगळं काम काही काम करायचं असलं का गंगूबाई या ना शेतामध्ये एक दिवस कामाला तेव्हा फुकट घेऊन जातो 30 रुपयाची भाजी देत लय नाही. मतलबी तुला आहे. कसंच पुरायचं नाही अरे माहिती का? तुला रोज दिला बॅ कटाकट नोटा मोजून काय दिल्या 200 रुपये रोज दिला बाल 350 तू रुपये काय रोज दिले. फुकट नव्हती आली बाक आहे. घरचं म्हणून हा. 200 रुपये आली दलिंदर कुणी करता हा. अरे एखादी शेतकरी वानुळा देतो गंगूबाईला हा मग मानुक्षी धर रे थोडीशी तुला देतो वानोळा तुला देतो परत आहे बरं ना मला सांगती बाई अर्ध्या रात्री काम येते ना तुझ्या हा. शेतामध्ये काम करते ना ती हा? काही नाही काही सांगितलं हा. एक दिवस आलती फक्त मग हा. एक दिवस झालं मग काय बिघडलं मग तरी बँड सरपंच, दिल्या मा बायको याला एवढ्या बँड मला दिल्या सांगा. काय भेंड्या दिल्या मी एवढ्या हा. कधी भेंड्या खाल्ल्या का तुझ्या ए, इकडच्या एक दिवस कामाला आली आणि तुझ्याकडे एकच दिवस भाजी मागितली ना फक्त आता हा? बरं ते मी फुकट नाही मागितली सरपंच मी तुला एक सांगू का मी ते पित्र कुठे बी जेऊ घालीन पण माझा सासरा बी वरतून बघत असं तुझी आज भाजी ना लवकर जाणारच नाही
बर पाय तुला पैसे अरे करून आणतो. बाबा ते इथं शाप आहे बरं, गंगूबाईचा शाप म्हणजे लय बेकार राहतो. हा का खरं ठरवतो का? करता नाही तुला समजेल आता भाजीचा काय. तुला काल काय भाऊ भाजी गेली मला सांग. काल मारी 60 रुपये 50 गेली रुपये. ना, हा. तुला चॅलेंज आपलं काय? आज फक्त भाजी 60 रुपये जाऊ दे, हा. जाणारच नाही. जर भाजी नाही 40 रुपये गेली ना हा. तर बाय हा. अरे धार्मिक भावना फार महत्वाची राहते. हा ना? तुमची धार्मिक भावना आहे. पित्र घालायची, बिचारीला सासरा जेव घालायचा, बाप जेव हा, घालायचा. हे म्हणतो कुशल द्यायची ना भाजी. मग बरं मला देतो का मळ्यात आता? कधी आता भाजी तर मला बी घ्यायची तू आता घरी चालला ना हा. जाय मग त्या तुला फुकाटच लागत येड्या. नाही नाही पाहू दे तुझ्याकडे किती बानुक्षी आहे. मला बेबारीक सोडून दिली. अरे लोक आहे ना दुसऱ्या शेतकऱ्याचा आदर्श घे. मळ्यात आलं तर वानोळा हा देतात. हा चाल ना मग मला द्या ना एखादी जुडी. माय बायको लय काटाळे भाऊ माय बायको सरपंच आहे नाही ना, त्याने द्या ना. काय आला योजना आल्या का कसा विचारितो. मी म्हणजे तो आल्या आमच्या हक्काच्या आहे त्या हक्काचे आहे तू का? देतो मग तू काय आयर करतो का आम्हाला अरे पण हा? माणूस दाखवतो ना मी. मला माणूस केला की तो हा आज तुला मळ्यामध्ये घरकुल बांधून दिलं. तुला त्या लाभामध्ये बसत होता का माहिती का? मग तो काय तो आल्या घरातून दिला काय अरे नाही घरातून पण तू त्याला तो लाभार्थी नसताना तुला मी बसवलं मग त्याच्यात. बस अरे अरे काय चालू आहे तुमचं? अहो, काय मॅडम तुमचा बंदोबस्त इकडे लावला का? तुम्ही आल्या काय पाहिजे द्यायला काय चालू आहे सरपंच तुमचं? हे काय चालू आहे? हे पहिले सरपंच आहे. तुम्हाला आहे ना, तुम्ही आता काल परवा मेथीची भाजी खरेदी केली का भाजीपाला? हा हा हा. मेथीच्या जुडीची किंमत आहे ना हम्म. 60 रुपये 70 रुपयापर्यंत जुडी गेली. हा मग आता त्यांचा टाइमच आहे, त्यात काय भांडण्याचं? नाही नाही 10 रुपयाला भेटणार. बाबूरावचा आवाज ऐकला तेवढी ती आपली गंगूबाई नाही का गणेश हा, हा, चौकात हा, राहणारी, हा. तिने मला हाक मारली सरपंच सरपंच म्हणून. हम्म. काय झालं? तो दोघं जण एकमेकांवर असे तुटून पडले होते. काय ऐकते बाबूराव? बाय तुम्हाला बरं का साहेब काय यांचा स्वभाव आहे ना लय चिकट. काय चालू होतं? गंगूबाई काय म्हणत होती? आता गंगूबाई म्हणत होती भाजी द्या म्हणा बाबूराव. मग आता भाजी मावली मार्केटला नेली आणि त्याच्यात म्हणलं 60 रुपये 70 रुपये गड्डी ओपती आणि त्या मला 30 रुपयाला द्या. ती इतके हात पाय मोडून गेली मला इतके शेळ्या देऊन मग गेली. एखादं गिरायक द्यायचं काढून, काय होतं हा, त्याला? कशा- अहो काय होत माहिती का एक गिरायकाला दिले का दुसऱ्या गिरायकाला विचार त्याच गिरायकाला अरे तेवढ्याला दुसरं घेतले गिऱ्हाईक काय? तिला तिला मध्ये जवळ 30 होतं रुपयाला. का? होतं तिथं कोणी? नाही बरी- नाही, कोणीच नव्हतं मॅडम, कोणीच नव्हतं. फक्त गंगूबाई होती बघा. आणि मला आवाज दिला. पण आपले एकाच गावातले जनावरांसारखं काय भांडताय तुम्ही? पण त्याला म्हणलं राहणार देतो तुम्हाला. हा? मग ऐकलं नाही का? नाही ऐकलं त्याला वाढवाय हो ते काय एवढं सोपं नाही. अहो, पर मॅडम, दात खाऊ मला खाऊ विचारा, दात मला खाऊ खाऊ विचारा. बोलल्या माशी. आता तुम्ही 2-4 शब्द बोलल्याशिवाय ऐकत नाही मी नाही काय बोललो त्याला. नाही नाही आपण नाही बोललो काही आपला त्यांनी माल काय वापायचा केलं, आहे. सगळा माल मार्केटला पाठवला आणि म्हणे त्यांच्या भावाला सांगितलं हा. मी गंगूबाईला माळ्यामध्ये जाऊन हा. एक जुडी उपटून देतो म्हणे बरं का. आणि गाडी गेली तिकडे. मग गंगूबाई म्हणे चाल मळ्यात मला एक जुडी उपटून दे. हा. पुढे येतो तरी बी 60 रुपयाच लागल म्हणे. पहा बाबूराव हा? आपल्याच माणसाशी असं करता का? बरं. एकाच गावात गावातलं राहतात गिऱ्हाईक ना. आहे, गावातलं आहे. नाही देणार होतो मी पण मग? म्हणलं पाहिलं तिचं मत काय म्हणते पण ते चिडायला लागली ती. मग हा. चिडणारच आहे ना, बाई माणूस आहे ते. आता भाजीने दे तर चिडणारच आहे ना. बरं एक काम कर, आता ही पोलीस बाई आहे ना हा. आपल्या गावाला बंदोबस्त राहतो. तुम्हाला देतो मी चला चालतं आता वानोळा दे. तिला एक हा. जुडी दे मला एक जुडी दे. तू जाय रे तू जाय यायला देतो मी. गंगूबाईला मी दिली ना, आता मला 4 चुड्या दे, बांधून दे. चल. चला तुम्ही त्याला घ्या ना फोन लावून बोल घ्या ना गंगूबाईला दुगेला दुगेला काय, देतो. ती बाई नाराज होऊन गेली. आता फोन जर लावला ना त्याला आता काय सांगावं लय दाबेली. गंगूबाई कडूनच आली मी. हा काय? मला कळलंय सर्व. हा हा काय म्हणत तुम्हाला. आता ती बाई काय यायची नाही नाही. का? आता माझ्या घरीतून पार्सल माझी तरी पोटाची नाही नाही, ती बाई ना ए. स्वभाव ताईट आहे नुसती तिला वाटतं मिसले ते पोलीस बाईलाच दे. शब्द सहन करीत नाही अजिबात. जाऊ का ती बाई गं? तोंडाने बंगाळे पण मनाने चांगली. तुम्ही बाबर एवढे दिवस राहत ओळखले नाही तुम्ही? नाही आपण काय आपल्या काय करायचं ओळख करून आपल्या काय आपल्या स्वभाव लय ताईट आहे. अहो, अरे बघा, देवा. बघा, पोलीस बाई हा ओळखी सारखा वागतच नाही, काय घेत माणसाची नाही. ओळख कधी आपल्याला पटत कोणा काही नसते. मागायचंय का. एखादे गिरायक काढून द्यायचं. तुम्ही जरी बिझनेस करत असाल तर एखादे गिरायक द्यायचं नाही, काढून. बरोबर काय आहे. होतं त्याला? काहीच माणूस नाही बाई या बाबाला. हा अरे द्या ना मला एक जुडी त्या. तू जातो का तुला नाही देणार जोडी हा. मी फक्त मॅडमला देणार या हा का हा एक काय 2 देतो. 2 हा बरं दे भाऊ. हा दे त्यांना तरी खुश कर निदान. मग अरे कधी वर हात असावा आपण शेतकरी धर्म आहे बाबा. अरे मी प्रत्येकाला खुशच करतोय नाही करीत. कोणाला नाराज करीत नाही. हट, हट. हा आता कसं बोले माहिती का सरपंच? गंगूबाईला नाराज केलं. कवा अरे माझ्या देखत ना ती जाऊ बाई दे किती चिड- एका दिवशी राग येईल दुसऱ्या दिवशी गोड करू घेऊ. हा गोड कस काय करशील एकदा माणूस. कुठे जायची का गुबायावर हा हाय आपल्या त्याचं कुठे आणि जायची एकदा नाही. वाईट वाईट हे झालं ना वाईट झालं ना माणूस तो वाईटच होतो हा बाबा. का? वाईट व्हायला लय एका मिनिटात वाईट होतं पण गोड करायला लय वेळ लागतो. गंगूबाईचा स्वभाव लय चांगला आहे बरं. तू निष्कारण वाईट झालं बरं तिच्या तुझे गोड करू मग हा हा मी दे गोड करून. बरं ती बाई याच्या तिथं कामाला येते बिचारी. हा काही नाही एका दिवस चालते मॅडम आणि एक दिवस झाले मा बायको एवढी भेट दिली तिला माहितीये का हा. भेटले किती मग भाव काय आहे झालं? काम केलं ना हा, तिने. मग? बाबूराव तुम्ही पैसे दिले तिला कामाचे. बरं का मॅडम मजूर भेटत नाही 300 रुपये रोज देऊन बाई भेटत नाही. अहो लय हाता पाया पडलो तेव्हा ती आम्हाला आली. माहिती ना काय चालू आहे मार्केट मध्ये. हा. तुम्ही काय सांगतात? हा का? हा बरं या बाय सरपंच या ना त्यांनी सांगतो पुन्हा तक्रार झाली नाही तुम्ही पाहिजे. विकत नाही किती का ऐका हो भाजी मंडईमध्ये आहे ना बंदोबस्त लावला आणि तुमचा भाजीच्या किमती खूप वाढेल त्याच्यामुळे गिराईक चिडून जातं शेतकऱ्यावर
आणि ते गिराईक आहे ना शेतकऱ्या संघ उज्जत घालतं. अशी तक्रार आपल्या याच्यात घडली नाही पाहिजे. हम्म. ठीक आहे, व्यवस्थित ड्युटी करा मग. येऊ मग. ओके जाय ना. बाय. त्यांना पोलीस बाईला 2-4 देता रे, मी देतो मी. ठीक आहे. मला माणूस काय अजून. येऊ का मग. हा. हा. दिसली तुम्ही माणूस बरं का मला. मी काय तुमच्या लोकांमुळेच असे ड्युट्या लागतात आमचे. हा का बाजारात का मग किती भांडणं चालत्या मग आता बायाचे माणसाचे. व्यापाराचे क्लायंट काय तुमचा. हा बरं तुम्ही हे एकत नाही ना किती भाजीपाला आम्हाला येतो. कोणा कोण आम्ही फक्त तिथे जायचं बसायचं आम्हाला बरोबर तुम्ही येतं. फक्त असा घर का मारायचं बघताय ना हा. काय चाललं असा हा, हात मग दिला काय? का? टाका एक हं? काय चालू आहे मग बाबूराव तुमचं. काय मजाच एकदम बातच भाजी दिली मार्केटला काढून हा. लोकांचं आता खायचं 60 रुपयात भाजी कोण हो. विकतं का. कोणी विकतं काय ये उन्हा तानामध्ये काम करावं लागतं एक ग्राम निघतो बा 60 रुपये घेणाऱ्याला परवडायला पाहिजे ना बाबा. परवडेल ना मग त्याला सावलीत बसायचे बांगल्यात मस्त पाहिजे आई तर खाणार काय लागत आहे जो कष्ट करतो ना त्याला कळतं काय लागत आपल्याला बरं ठीक आहे मग तुम्ही म्हणाल तसं कारण की तुम्ही ड्युटीला का लागला इकडं आताच 2 दिवसापूर्वी आली. हा काय आताच तुमचं भांडणं ऐकले म्हणून तर मी आली अच्छा इथं. अच्छा अच्छा मग तुम्हाला नाव माहिती आहे का मावाला माहिती का म्हणजे तुम्ही नाही का म्हणून बाबराव म्हणून म्हणलं कसं का माहिती झालं? आता तो सरपंच बोलला हा ना. तो ती येडा डोक्याचं येते काय का त्याचं डोक्यावर पडेल ते सरपंच आहे सरपंच तो, काय काय आता डोक्यात आहे सरपंच आहे आम्ही गावात निवडून दिला त्याला काय येतंय काय येत नाही कशाला त्याला निवडून द्यायचं. ते लोक येडे जाऊन आमच्या गावातले हा? म्हणता बघ कळत नाही त्याला नाही नाही तुम्ही आता काय शिवी दिली.